हां सर, तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव अनिकेत चंद्रशेखर उडानशिव आहे. काय सांगणार हॉटेलबद्दल? आपली हॉटेलचं नाव हॉटेल चूल फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आहे. 2013पासून कार्यरत आहे आम्ही इथे या जालना हायवेवरती. आणि सगळ्यात पहिले छत्रपती संभाजीनगरमध्ये तवली हंडी ज्यांनी कोणी आणली असेल तर ते आम्हीच आणलेली आहे, काळ्या मसाल्यामध्ये घरगुती स्टाईलने. ज्याला रेडमध्ये लागतं तो रेड पण बनवून देतो आपण, पण तवली हा स्टाईल ही जी स्टाईल आहे मटक्यात आम्ही देतो, ही स्टाईल आम्हीच आणलेली आहे सगळ्यात पहिले. काय खासियत आहे त्याची क्वालिटीची? क्वालिटी म्हणजे आपल्याकडं काळा रस्सा, होममेड मसाले आहेत. आणि आपण मसाले असं बनवतो की होममेड असल्यामुळं याचा काही त्रास होणार नाही, काही नाही. आणि रोजच्या रोज फ्रेश ग्रेव्ही असते आपल्याकडं. म्हणजे इतर हॉटेलसारखं तुम्ही बघितलं असेल की ते आईसमधून खोदून काढतात, ते तसं आपल्याकडं नाही आहे. आपल्याकडं फ्रेश एकदम ग्रेव्ही, व्हेज ग्रेव्ही आहे, नॉनव्हेज ग्रेव्ही आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं स्पेशल म्हणजे व्हेजमधून शेवगा मसाला आहे आणि तवली मटण हंडी, तवली चिकन हंडी आहे. अजून कोणकोणते डिशेस आहे आपल्याकडं आत्ताच नुकतीच लॉन्च झालेली आणि खूपच व्हायरल झालेली डिश म्हणजे चंपारण मटण हंडी आहे. ते किलोवर आहे, अर्धा किलो मटण आणि 1 किलो मटणाची हंडी आहे. त्याला आपण प्री बुकिंग घेतो. लोक प्री बुक करतात, ज्यांना रात्री यायचं आहे ते दुपारी कॉल करून सांगतात आम्हाला रात्री यायचं आहे, आम्ही प्री बुकिंग घेऊन टाकतो. आणि त्यासोबत बाजरी ज्वारी काय परफेक्ट चुलीवरती आहे, काही गॅसवरती नाही आहे. ते डिशसाठी पहिले बुकिंग करावं लागतं का? हो, त्या डिशसाठी पहिले बुकिंग घेतो आपण. ते पण कसं असतं, ते त्याला 1 ते 2 तास फक्त सील्ड पॉटवरती असतं ना, आणि 2 तास शिजवायला म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला प्री बुकिंग घ्यावंच लागते. अजून रोटीमध्ये कोणकोणती सर आपल्याकडे? रोटीमध्ये तीळ लावून बाजरी भाकर आहे, ज्वारी आहे, तंदूर रोटी आहे, लच्छा पराठा आहे, चपात्या आहेत, पराठा आहे गरम गरम. राईस वगैरेमध्ये बिर्याणी? राईसमध्ये बिर्याणी आहे, जिरा राईस आहे, लसूण जिरा राईस आहे, आणि बिर्याणी तर आहेच समजा. काय? कोणती कोणती सर आपल्याकडे? भाजीमध्ये बघा, व्हेजमध्ये आपण जे मलाई पनीरच्याच भाज्या बनवतो. आपल्याकडं जे कस्टमर येतात ते मलाई पनीरच प्रेफर करतात. पनीर हंडी झालं, काजू पनीर झालं. आणि आपली काळ्या ग्रेव्हीमधून जी फेमस भाजी आहे ती शेवगा आहे. शेवगा मसाला, शेवगा फ्राय. शेवग्यामध्ये कोणती स्पेशल आहे सर आपल्याकडे? शेवगामध्ये शेवगा मसाला प्लेट काळ्या ग्रेव्हीमध्ये. आणि शेवगा फ्राय म्हणून स्टार्टर येतं, ते पण खातात लोक. लहान मुलांना या फॅमिलीसाठी काही विशेष सुविधा आहे इकडे? लहान मुलांना म्हणजे आता हे बघा, लहान मुलांना त्याचं काम तर आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, पण इकडची चव वगैरे बघता लहान मुलांसाठी स्पेशल डिशेस आहेत. चायनीज आहे, पुन्हा आपलं नूडल्स आहेत, चिकन उक्कड आहे, मटन उक्कड आहे. लहान मुलांसाठी स्पेशल डाळ आहे आपल्याकडे लहान बाळांसाठी. आपण ते ऑन रिक्वेस्ट करून देतो, काय प्रॉब्लेम. चूल हॉटेलची स्पेशल डिश काय? चूल हॉटेलची स्पेशल डिशच तवली मटन, तवली चिकन आहे, ती स्पेशल आहे आमची. एक टाईममध्ये सर किती लोक येऊ शकता? किती लोकांची व्यवस्था आहे इकडे? एक टाईममध्ये 100 लोक येऊ शकतात सर. 100 लोक. हो. कोल्ड्रिंकमध्ये कोणतं कोणतं आपल्याकडे? कोल्ड्रिंकमध्ये बघितलं गेलं तर कोल्ड्रिंक आपलं स्प्राईट आहे, 7 अप आहे, थम्सअप आहे, जिरा आहे, जिरा सोडा आहे. बस तेवढंच. आपल्याकडं जास्त आपण कोल्ड्रिंक ठेवत नाही. स्टाफ किती लोकांचे आहे सर तुमच्या? स्टाफ टोटलमध्ये आपल्या 5 शेफ आहेत, सगळे मेन शेफ आहेत, हेड कुक आहेत सगळे. आणि बाहेर 10 जण आहेत. शेफ एक्सपिरियन्सेस आहे संभाजीनगरचे? एक्सपिरियन्स संभाजीनगरचे टॉप मोस्ट आपल्याकडे आहे. ॲड्रेस सांगितला तुमचं नाव आणि address. आपलं हॉटेल चूल फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, जालना रोड, बिसाईड स्वाती फर्निचरच्या बाजूला, केम्ब्रिज चौकात. कस्टमरला काय आव्हान करणार? कस्टमरला आवाहन करतो की एकदा आमच्याकडे या, एकदा चूलची टेस्ट बघा. प्रॉपर चूल आहे, फक्त नाव नाही, फक्त प्रॉपर चूल आहे. आपण किचन पण ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे, जेणेकरून ट्रान्सपरन्सी मेंटेन राहावं, कस्टमरला दिसावं आपण काय बनवतोय बाबा. किचन आपलं लपलेलं नाही. किचन ओपन केलं तुम्ही? हो, किचन ओपन ठेवलेलं आहे आम्ही 2013पासून आमचं किचन ओपनच आहे. आपल्याला काही लपवायचं नाही कस्टमरपासून. फार कमी लोकांचं असतं सर ओपन किचन. काय ठेवतच नाही शकत. तुम्हाला स्वच्छता एकदम क्लीन दिसते तुमच्याकडे सर पहिल्यापासून. आता ही स्वच्छता आत्ता करायला लागली, मुंडे साहेबांची कृपा. आपल्याकडे पहिल्यापासून चूल वगैरे जे आहे आपण स्वच्छता मेंटेन करतो, पहिल्यापासूनच करतो. फक्त ते आता उघडकीस आलं.
ऑनलाईन वगैरेची पण सुविधा आहे का? हो, ऑनलाईन झोमॅटोवरती अवेलेबल आहे, लवकरच स्विगीवरती होईल आणि लवकरच आपण आपलं ॲप्लिकेशन निघणार आहे आता हॉटेलचं स्वतःचंच, त्याच्यात पण तुम्ही डिलिव्हरी करू शकता. टाईम वगैरे काय सर हॉटेलची? हॉटेलचं टायमिंग आहे सकाळी 11:30 ते रात्री क्लोजिंग 11:30 लास्ट ऑर्डर. एकदम निसर्गरम्य हॉटेल दिसतं सर आपलं. काय सांगाल तुम्ही याच्यावरती? फार निसर्ग वातावरण ठेवलं तुम्ही. सर निसर्ग म्हणजे आपल्याकडे आता सध्या ह्याची कमी झालेली अच्छा. याला आपण तोडून चांगलं करू शकलो असतं, पण त्याला जसाला तसंच ठेवलेलं आहे. कारण की लोक आता निसर्ग म्हणल्यावर नॅचरल वातावरणात लोक जेवता पण चांगल्या प्रकारे. AC मध्ये कुठं जास्त जेवण गेलेलं नाही. एकदम नॅचरल ठेवलं. हो. खाली परशी टाकली तुम्ही. नाही, आपण सारून घेतो सर खाली. क्या बात.